माऊली हळूहळू चला मुकानी राम नाम बोला, माऊली हळूहळू चला मुकानी राम नाम बोला. पांडुरंगाच्या कृपेने मला दिसायला लागले म्हणून आता वारीला आले. आता हे मरेपर्यंत वारीत ठेवणार. वारीमधून काय आनंद भेटतो काय कितीतरी काय केलं घरी परपंच आनंद भेटतो. वर्षभर पुन्हा आनंद वाटतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. निवांत कुठलं बंधन नाही. हेच बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. नेम काय चोपदाराचे राजदंड हातात कपडी आपली घालायची दिंडी इथं खाली आता ड्रेस नाही अंगाव त्यात आलोय आपलं. आम्ही नंदभाऊ जाय म्हणून असं राहतच नाही. आम्ही एकदम फ्री राहतोय आम्ही. हो मोठं कोणी तुमच्यात? आमच्यात मी मोठे. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. मी आहे सध्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आणि जेजुरीमध्ये आता जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत. काही वेळाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ याच रस्त्यावरून या ठिकाणी थांबणार आहे आणि याच ठिकाणी त्यांच्यावर जी परंपरेनुसार भंडारा उधळण्यात येतो तोच भंडारा उधळण्यात येतो आणि पंचक्रोशीतील नागरिक हेच पाहण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी, माऊलींचं दर्शन घेण्यासाठी, वारीसाठी हे या जेजुरीमध्ये येत असतात. आणि लाखो वारकरी आणि या पंचक्रोशीतील गावकरी या जेजुरी नगरीमध्ये, खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांना माहिती मिळाली असेल की सकाळी एक वारीच्या वाटेवर एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 माऊल्यांना आपला जीव गमावा लागला. त्यामुळे लेट्सअप मराठीचं एक आवाहन असेल की आपण वारीमध्ये जात असताना जे कोणी वाहन चालवणारे असतील त्यांनी काळजीपूर्वक चालवावं आणि जे वारकरी आहेत त्यांनी सुद्धा थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तुर्तास आपण बोलतोय जेजुरीमधून आणि जेजुरीमध्ये आता काही वेळातच या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा आणि पालखी या ठिकाणी येईल. पालखीचा सोहळा जो आहे तो आपण पाहतोच आहे. हा सोहळाच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात आणि इथून पुढे पंढरीला जात असतात. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा 2 दिवस पुण्यनगरीत मुक्कामी होता आणि पुण्याचा मुक्काम संपवून काल परवा दिवशी दिवेघाट सर करत सासवडला म्हणजे सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये 2 दिवस मुक्काम केला आणि 2 दिवसाचा मुक्काम संपवून आज सकाळीच वारकरी हे जेजुरीच्या दिशेने निघाले आणि खंडेरायाच्या जेजुरीमध्ये त्यांना यायचंय. ते चालत आलेले आहेत. थकून भागून आलेले वारकरी आता खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आज मुक्काम करतील. माऊलींचा पालखी सोहळा आज या ठिकाणी मुक्काम करतो आणि उद्या वाल्मिक ऋषींचं गाव असलेला वाल्हे या गावी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम, उद्याचा मुक्काम हा वाल्हे या गावात असतो. मंडळी, जेजुरी बद्दल अवघ्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना, नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडेराया यांच्याबद्दल कोणाला माहिती नाहीये. त्यामुळे खंडेरायाचं दर्शन आणि माऊलीचं दर्शन असं दोनही आपल्या देवतांचं दर्शन, संतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी जेजुरीत मिळतोय. हा दुग्ध शर्करा युक्त योग आहे आणि त्यामुळे वारकरी हे जेजुरीमध्ये येत असतात. त्यामुळे बघा हा उतार आहे. एवढं चालून भागून आलेले वारकरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठं आलात? बारामती. चालत कुठून कनेक्ट केलं? आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आमची श्री सिद्धेश्वर प्रासादिक दंडी कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे आहे. बर, आता कितवी वारी माऊली? ही दुसरी वारी माझी. दुसरी वारी. पहिली वारी कधी गेली होती? पहिली वारी करोनाच्या अगोदर केली. बर, मग करोना नंतर काय झालं? करोना नंतर मला 1.5 वर्षानंतर शुगर झाली 495. बर, त्यानंतर 6 महिन्यानं मला दिसायचं कमी आलं. ते ह्या जानेवारी 2026 पर्यंत. फेब्रुवारीला माझं डोळ्यांचं ऑपरेशन झाले. दोन्ही लेन्स टाकलेले. विदाउट चष्मा मला दिसते आता पूर्ण क्लिअर. त्यामुळे आता वारीला आलो. वय किती माऊली? 61 रनिंग. 61. येस.
पांडुरंगाच्या कृपेने मला दिसायला लागले म्हणून आता वारीला आले. आता हे मरेपर्यंत वारी ठेवणार मी. मरेपर्यंत येस. खंड पडणार नाही. खंड पडणार नाही कधीच, मरेपर्यंत. काय भेटतं वारीतून? वारीतून सुख, समाधान, शांती, जो आनंद आहे ते आनंद वारी. पायवारी ही आनंद वारी माणसानं जीवनात आल्याच्या नंतर एकदा तरी हे चढ उतार जीवनात आहेत. कौटुंबिक प्रॉब्लेम असतात, घरची सोडत नाहीत, लोक पैसे पाठीमागे लागलेत, माझा तसा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं माणसानं जीवनात एकदा तरी आल्याच्या नंतर एकदा वारी करावी. एकदा तरी करावीच आयुष्यात एकदा तरी वारी करावी. नक्कीच माऊली, तुमचा पुढचा प्रवास चांगला हो. माझ्यासोबत एक माऊली, त्यांना बोलायचंय. रामकृष्ण हरी, बोला. रामकृष्ण काय हरी. नाव आपलं माऊली? माझं नाव नारायण जाधव, बर, कुठं आलात आपण? बारामतीहून. बारामतीवर. हा. काय अनुभव सांगाल वारीचा? वारीचा अनुभव आळंदीपासून पंढरपूर पायवारी बर, 45 वारी. 45वी वारी. पहिली वारी कुठल्या वर्षी केली होती सुरू? आता मला शिक्षण नसल्यामुळे सांगता येणार बर. नाही. किती वर्ष वय होतं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेस मला वाटते वय 45 होत. आता किती आहे? आता 70 आहे. बर बर. काय काय भेटतं माऊली वारीमधून? वारीमधून काय आनंद भेटतो. काय किती जरी काय केलं तरी परपंच बर. आनंद भेटतो. वर्षभर पण आनंद वाटतो. आनंद. एकदा इथनं गेलं की वर्षभर ऊर्जा. हा आनंदच. काय करता तुम्ही माऊली? मी शेतीच करतो शेती करता. आणि वारीत चोपदारच काम करतो. चोपदार आहे तुम्ही. काय असतात चोपदाराचे नियम? नियम काय चोपदाराचे राजदंड हातात, होय. कपडी त्यापली घालायची, दिंडी इथं त्याच्यात हे खाली. आता ड्रेस नाही अंगाव, बर. त्यात आलोय आपलं. वर्दी नाही आहे अंगावर चोपदाराची. हा, नाही ही काय दिंडी इथं मंदिराच्या पलीकडे तळ्यात आहे. नक्की. हो, लातूरवाले गेले, लातूरवाल्यांना बोलत. काय माऊली, काय म्हणता? काय नाही, आनंद आहे. 5 नंबर. 5 नंबर दिंडी. हो. कितवी वारी तुमची? माझी तुकाराम महाराजा संघ 9 वर्ष. बर माऊली संघ बर बर. बाबा ते बघताय आपलं. पहिल्यानं केली 4 वर्ष, आताच 4थं वर्ष आहे. हा हा. सगळे मिळून बर. कुठं आलात तुम्ही म्हणाले? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ, बीड जिल्हा. नाही, परभणी जिल्हा. परळी बीड मध्ये येते. काय वाटतं वारीत आल्यावर? आनंद वाटतो. कुठलं बंधन नाही, काय नाही. काहीच वाटत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. निवांत. कुठलं बंधन नाही. काहीच बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. महिलांसाठी खास वारी असते. प्रेक्षकांना सांगायचं, महिलांसाठी ही वारी ना फार वेगळी असते. घरी फार बंधन असतात, कामं असतात. मात्र मागं पाडायचं असते. होय. हो, बंधन मागं पाडून पुढे चालायचं असते. बर. काय घरच्यांनी काय सांगितलं नाही तुम्हाला की या वर्षी नको वगैरे काय? काहीच नाही. आनंदाची डोळी आनंद करते. कोण कोण आहे घरी? तुमच्या कुटुंबातलं कोण आलंय? आमच्या कुटुंबातली मी एकटीच आली. मालक दुखू लागले म्हणून आले नाहीत, नाही तर मालक सोबतच असते माझ्या. बर. हो. काय मालकाला सांगायचं? मालक बघतील व्हिडिओ तर. मालकाला होय, काय त्याची पत्नी आनंद लुटायली आहे. मालक बघा, मालकीन तुमचा आनंद लुटते. परळी वैजनाथवाले जर बघत असतील तर ही माऊली आहे. काय तुम्ही कुठनं? मी कुसगाव पमा येथून आले. जिल्हा कुठला? पुणे जिल्हा. पुण्यातून आला? हा, मावळ तालुका. नाही, आपला असच. अशीच ओळख. हा, मावळ तालुक्यातून आले. या बरं या. कुसगाव पावना डॅमला आम्ही राहतो. वाहनं वगैरे बघून जाता, ट्रक वगैरे. अपघात झालाय आज. आम्ही काससाई डॅमला राहतो. पर्यटक स्थळ आहे आमचं. तिथंच धरणाच्या बाजूला शेती. पण वर्षभर काम करायचं आणि वर्षातनं 15 दिवसाची ओढ माऊलीला जाण्याची. तेवढंच 15 दिवसाचं माहेर. सुख, समाधान, शांती, चांगलं. समाधान वाटतं. काय माऊली, तुमचा काय अनुभव? आमचं पण समाधान आम्हाला आहे. माऊलीच्या वारीला येऊन समाधान वाटतंय. चांगलं वाटतं. वर्षभर ऊर्जा. हा, ऊर्जा, वर्षाची ऊर्जा इथं चांगलं वाटतं. स्वातंत्र्य भेटतं का इथे? फुल. एकदम फुल. काय काय करता तुम्ही या वारीच्या वाटेवर? अभंग म्हणता, फुगडी खेळता? हो, म्हणतो. फुगडी खेळतो, काकडा खेळतो, काकडा म्हणतो. कसं वाटतं घरचं आयुष्य आणि वारीतलं आयुष्य कसं वेगळं वाटतं? वारीतलं आयुष्य छान, घरच्यापेक्षा वारीत छान वाटतंय. तुमचा काय अनुभव? लय आनंद, खूप आनंद आहे. असं येताना असं वाटतं की कधी पटकनी वारीला जावं. आम्ही जावं. किती जावा? आणि भाऊजाई किती वारी? भाऊजाई आणि जावा 12 वाऱ्या झाल्या. 13वा चालू झाली. सोबत? हा, आनंदीपासून ते पण आनंदीपासून आम्ही केलं.
पाऊस स्वतः म्हणून यावं. भाऊजाई तुम्ही आम्ही नंद हो. भाऊजाई आहे. बघा ननंद भाऊजाई म्हणलं की थोडस एक त्या नात्याला थोडं मिश्किलपणे घेतलं जातं. ननंद भाऊजाईचं पटतं की नाही. आता बघा 12 वाऱ्या केल्यात ननंद आणि भाऊजायांनी. आमचं पटते भरपूर पटते आमचं. आम्ही नंद भाऊजाई म्हणून असं राहतच नाही. आम्ही एकदम फ्री राहतोय आम्ही. हो मोठं कोणी तुमच्यात आमच्यात मी मोठी मी लहान आहे. ही लहान भाऊ. मोठ्याने एकदा सुरुवात केली चांगली की सगळी सगळ्यांची चांगली सुरुवात होती. अभंग वगैरे म्हणण्याची इच्छा हा, तुम्ही म्हणा माऊली हळूहळू चाला मुकानी राम नाम बोला. 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. हरे नामाच्या जयघोषामध्ये वारकरी आनंद लुटत पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. खंडेरायाच्या जेजुरीमध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं अभंगामध्ये वर्णन आहे. असं उघड्या खेळत हरिनामाचा जयघोष करत डोक्यावर ओझा आहे मात्र मन मात्र हलकं आहे अशा काहीशा भावना अशा लाखो वारकऱ्यांच्या आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ. हे उगाच म्हणत नाही. हे बघा सर्व आपल्या व्याधी असतील संसाराचं टेन्शन असेल किंवा इतर गोष्टी सर्व विसरून वारकरी कसे हरिनामामध्ये तल्लीन झालेले आहेत आपल्याला पंढरीच्या वाटेने पाहायला मिळत आहे. आळंदी ते पंढरपूर पर्यंत आपण लेट्सअपच्या माध्यमातून हा सोहळा पाहताय. आपल्याला यावर्षी देखील पाहायला मिळणार आहे. अगदी काही थोड्याच वेळामध्ये माऊलींचा रथ पालखीचा सोहळा पालखी या ठिकाणी येईल आणि त्यावर भंडाऱ्याची उधळण होईल. हे बघा चेन जे दिसत आहेत हे चांगलं चित्र आहे. ऑनलाईन आणि मोबाईलवर न रमता पंढरपूरच्या वारीमध्ये हे वारकरी हे नवीन युवा दिसतात. हे चित्र सकारात्मक आहे. सद्गुरू नारायण महाराज परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज दिंडी बावलगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेडून आलेले आहे. आणि हरिभक्त सारा नरसिंह महाराज हे मुळीकर दिंडी चालत. हे 4थी वारी आहे. म्हणून खूप आनंद वाटतो. वारीमध्ये आल्यावर सर्व प्रकारचं दुःख विसरून जातो आम्ही संसारातलं आणि अगदी आनंदामध्ये आळंदी ते पंढरपूर पर्यंत या सोहळ्यामध्ये अगदी आनंदाने नाचत उडत भगवान पंढरयाच्या दर्शनाला जातो आम्ही. नक्कीच तर लाखो वारकरी आहेत आणि लाखो वारकऱ्यांच्या अशाच भावना आहेत. आपण पुढे बघू शकतो. या ठिकाणी अगदी पुढेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ त्या ठिकाणी थांबेल आणि त्याच ठिकाणी भंडाऱ्याची उधळण काहीच वेळाने होणार आहे. एक अजून अर्धा ते पाऊण तासामध्ये माऊलींचा पालखी सोहळा पालखी या ठिकाणी येईल आणि त्यानंतर भंडाऱ्याची उधळण झाल्यानंतर पालखीत हे जे काही ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या पालखी तळावर माऊलींचा आणि या सोहळ्याचा मुक्काम आज असणार आहे. उद्या वाल्मिक ऋषींच्या गावी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल. या लाईव्ह मध्ये वेळ झालेली आहे थांबायची. पुन्हा या वारीतील पुढच्या अपडेट आपल्याला पाहण्यासाठी आपण लेट्सअप मराठीशी जोडले जा. आपण फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. आणि हा सोहळा आळंदी ते पंढरपूर पर्यंत आपल्याला अभंगवारीच्या मार्फत पाहायला मिळणार आहे. वेळ झाली आहे लाईव्ह मध्ये थांबायची. विष्णू सानप लेट्सअप मराठी
खंडेरायाची जेजुरी